तर हे बघा कच्ची कैरी आणलेली आहे. आता आपण कैरीचा गुडांबा मुरंबा बनवणार आहोत. या आहे आमची तृषा. आता सर्वात आधी या कैऱ्या पाण्यात वॉश करून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या छानपैकी. बघा आमची तृषा पण हेल्प करते, हृदया पण हेल्प करते आम्हाला. पण हृदया सध्या आंघोळ करते म्हणून आम्ही तृषाला हाताशी घेतलंय काम करायला. आणि तृषाला आवडतो ना गोड आंबा. पण खाऊन पाहिजे कसं काय आवडेल. आता खाऊन बघशील ना तू, आपण बनवणार तर. तर हे बघा छान धुवून झाले आहेत. आता यांना पुसून घेऊया. आता आपण तृषाबाई सोलत आहे. आधी असं सोलून घ्यायचं आहे यांना सगळ्यांना कैऱ्यांना. तृषाबाई खूप मेहनत घेत आहेत सोलण्यासाठी. तर अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या सोलून घ्यायच्या आहेत. ते अशा सोलून घ्यायच्या आहेत. करू. तर हे बघा आमची हृदयाबाई पण येऊन गेली आंघोळ करून हेल्प करायला किसायला. आणि आमची तृषाबाई आता किसते. हे बघा. तर असा मुरब्बा बनवण्यासाठी कैऱ्या किसून घ्यायचे. ती मेहनत घेतात आमच्या छोट्या बच्च्या. टाकायची. तर हा आपला मुरब्बा गोडांबा तयार झाला आहे. बघा किती छान झाला आहे, स्वादिष्ट. थोडी विलायची टाकायची आहे.